एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। म्हणजे आज मी करते थोडंसं माझं जे कबाड आहे कबोर्ड, तर ते मी ऑर्गनाइज करते आहे। तर चला आपण बघूया की मी ते कशा प्रकारे ऑर्गनाइज करणार आहे। तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा, तुम्हाला पण छोटीशी आयडिया मिळेल की आपण वॉर्डरोब कशा प्रकारे, कबोर्ड आपलं कशा प्रकारे ऑर्गनाइज करायला पाहिजे। तर चला, खूप सारे कपडे आहेत, तर ते खूप सिस्टमॅटिकली खूप छान पद्धतीने आपण ऑर्गनाइज करणार आहोत। तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा प्रकारे माझं आपलं कबाड आहे ते ऑर्गनाइज करणार आहोत। माझ्याकडे आहेत ह्या अशा प्रकारच्या बॅग्स, ज्या मी मिशोवरून मागवल्या होत्या। तर आपण त्याच्यामध्ये छान व्यवस्थित पॅक करणार आहोत सगळ्या गोष्टी। तर अशा प्रकारे बॅग आहेत, 2 जिप्स आहेत त्याला। मिशोवरून खूप छान 150-160 रुपयाच्या अराउंड मला 6-7 काहीतरी बॅग्स मिळाल्या होत्या। तर चला मी तुम्हाला दाखवते की मी की फटाफट कसं माझं कबोर्ड आहे ते ऑर्गनाइज करते। तर चला, बघू शकतो इथे खूप मेस आहे कबोर्डमध्ये। तर हे फक्त मी माझं जे कप्पा आहे तो मी आवरणार आहे। तर चला आपण तो मेस कसा क्लिअर करतो ते बघूया। इथे आधी एका पाऊचमध्ये सगळ्या ज्या माझ्या पॅन्ट्स आहेत, पॅन्ट्स जेगिन आहेत, बॉटम वेअर आहेत, ते सगळे ठेवणार आहे एका ह्या ह्याच्यामध्ये। तर चला मी फटफट सगळे ठेवून घेते, मग दाखवते। इथे मी सगळे माझे बॉटम्स वेअर ठेवत आहे, म्हणजे लेगिन्स, पॅन्ट्स वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या। एक बॅग रेडी, तुम्ही बघू शकता। इथे मी सगळ्या पॅन्ट्स ठेवलेले आहेत, सगळे बॉटम वेअर ठेवलेले आहेत, लेगिन्स आहेत, पॅन्ट्स आहेत। तर ही झालेली आहे माझी एक बॅग रेडी। मी आधी सगळ्या बॅग रेडी करून घेणार आहे। तर ह्या बॅगमध्ये इथे फ्रंटला प्लास्टिक आहे, त्याच्यामध्ये दिसते की इथे पॅन्ट्स ठेवलेले आहेत किंवा टॉप्स ठेवलेले आहेत, कुर्ते ठेवलेले आहेत। तर इथे सगळे मी बॉटम वेअर जे आहेत माझे, लेगिन्स, पॅन्ट्स आहेत, परत त्याच्यामध्ये सलवार आहेत, त्या सगळ्या एका ह्याच्यात ठेवून घेतलेल्या आहेत। तर चला आता मी असंच नेक्स्ट आहे जे दुसरं ते रेडी करते, कुर्तीजचं वगैरे, आणि मग तुम्हाला दाखवते की मी ते कशा प्रकारे रेडी केलेलं आहे। मी सगळं आधी रेडी करून घेते, त्याच्यानंतर मी ठेवणार आहे हे सेकंड। त्याच्यामध्ये मी सर्व म्हणजे जे जीन्स आहेत त्या जीन्स ठेवणार आहे, म्हणजे त्या जीन्सचं एक साईडला मिळेल अशा ह्या सगळ्या जीन्सचं मी एक साईडला ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता इथे खाली सगळ्या मी जीन्स ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर हे काही बॉटम वेअर त्या ह्याच्यात राहिले होते, हे सगळं मी परत एकदा ह्याच्यात ठेवून घेते व्यवस्थित। हा जो थर्ड वाला आहे तर तो मी भरलेला आहे माझा। बाहेर जाताना आपण कुठे बाहेर जात असेल तर त्यासाठी जे कपडे लागतात त्याचं मी हे थर्ड वाला पाऊच भरलेला आहे, जे डेली नाही लागत, पण कुठे बाहेर गेलो आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तर लागतात, अशातले कपडे मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। फोर्थ वाला जो आहे त्याच्यामध्ये मी रेग्युलर जे टॉप आपण बाहेर जाताना घरात वगैरे यूज करतो ते वाले टॉप्स मी इथे ठेवणार आहेत, सगळे कुर्ते रेग्युलर वाले ह्यामध्ये ठेवणार आहे। मी डेली यूजचे कुर्तीज, टॉप्स जे काही असतात ते डेली यूजचे ते ठेवणार आहे मी।
पाऊचमध्ये मी ठेवते माझे जे डेली वापरायचे जे कपडे आहेत, नाईट ड्रेस, गाऊन वगैरे जे कंटिन्युअसली मी वापरते, तर ते सर्व आता मी ठेवते आहे. ऑलमोस्ट आपलं सगळं झालेलं आहे. आता सगळे जे आहेत ऑर्गनाईज करून घेतलेत, त्या पाऊच ज्याच्या पाऊचमध्ये जे ते आहे ते ऑर्गनाईज करून घेतले ते मी तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर इथे बघा मेसी जो कप्पा होता पूर्ण खाली करून घेतलेला आहे. सगळे जे आहेत ते पूर्ण आता मी छान ऑर्गनाईज करणार आहे तिथे. तर मी आधी सगळं सॉर्ट करून घेतले, जे जे कुठले कुठले कपडे आहेत ते सगळे सॉर्ट करून घेतलेले आहेत की कुठले कशामध्ये आहेत ते मी तुम्हाला दाखवते. चला, प्रकारे मी सगळे कपडे सॉर्ट करून घेतलेले आहेत. आणि इथे जे प्लास्टिक आहे त्यामुळे कळतात की कुठले कपडे कुठे ठेवलेले आहेत. खूप छान आहे, ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. मी मिशोवरून मागवले होते. तर ते जे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामध्ये मला आपल्याला कळून येतं की कशात काय काय ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कपडे मी सगळे आता ठेवलेले आहेत. तर मी ते अरेंज करून ठेवते. सगळे हे असे ठेवलेले आहेत. तर आता मी सगळे ते अरेंज करते. तुम्ही इथे बघू शकता की मी किती छान अरेंज केलेले आहेत हे सगळे. इथे 3 ह्याच्यात इथे पूर्ण. आणि आता मला एकच कुठला तरी काढायचं असेल तर मी ते सिंगल पण काढून घेऊ शकते. आणि त्याच्यामध्ये सगळे कपडे बघू शकते. माझा पूर्ण जो मेस आहे तो पूर्ण क्लिअर झालेला आहे इथला, तुम्ही बघू शकता. पूर्ण मेस क्लिअर झालेला आहे. असं खूप कपाट उघडल्यावर कपडे जे अंगावर पडतात ना ते आता होणार नाहीत, कारण एक 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 ज्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती आपल्याला काढून घेता येईल. खूप मेस असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कबड ऑर्गनाईज करू शकता, ज्याने तुम्हाला स्पेसही मिळते. इथे पण स्पेस आहे मोकळी, तुम्ही काहीही या स्पेसमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे ही स्पेस पूर्ण हा मेस झालेला आहे पूर्ण मोकळा आणि खूप छान दिसतंय, छान वाटतंय. सगळं कसं ऑर्गनाइज असल्यावर खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे मी हे सगळं ऑर्गनाइज केलेलं आहे. तर हॅलो गाईज, तर तुम्ही बघितलं असेल की मी कशा प्रकारे माझं कबड जे आहे ते ऑर्गनाइज केलेलं आहे. तर अशा प्रकारे मी माझं कबड ऑर्गनाइज करते. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप सॉर्टेड ठेवते, जेणेकरून अर्जंटमध्ये पाहिजे असेल ते आपल्याला लगेच हाताशी मिळेल. अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज ठेवते, अरेंज ठेवते. मिशोवर खूप स्वस्तात अशा प्रकारे आहेत जे ऑर्गनायझर ते खूप स्वस्तात मिळतात. तर ते आणले आणि बऱ्याच गोष्टी ऑर्गनाइज करू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर मी असं सॉर्टेड ठेवते, कारण सगळ्या गोष्टी खूप सॉर्टेड राहतात, व्यवस्थित राहतात आणि मेसी होत नाहीत खूप गोष्टी. आपण जे कबाड उघडल्यावर खूप सारे कपडे अंगावर पडतात, असं बऱ्याच लोकांसोबत होतं. तर तशा गोष्टी होत नाहीत. जे गोष्ट जिथे पाहिजे तिथेच आपल्याला ते मिळते. तर आताच माझा छोटासा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी भेटेन एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.